नमस्कार, अनिता चव्हाण रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे। आज आपण खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत। आणि खोबऱ्याची बर्फी आमच्या सासूबाई म्हणजे माई बनवणार आहेत। आता सर्वात प्रथम त्या चूल सारवून घेतील, त्याच्यानंतर अर्जुन व वरद हे माईंना मदत करत आहेत खोबरं काढून देण्यासाठी। आता माई खोबरं किसून घेत आहेत किसणीच्या सहाय्याने। रक्षाबंधनला सुट्टी असल्यामुळे आम्ही गावी आलेलो आहोत। आता खोबरं किसून झालेले आहे आणि एका छोट्या वाटीने हा खोबऱ्याचा किस त्या मोजून घेत आहेत। घरातील कोणतीही वाटी घ्या। 2 वाटी खोबऱ्याचा किस झालेला आहे। आता ज्या वाटीने खोबऱ्याचा किस मोजला त्याच वाटीने माईने साखर घेतलेली आहे। खोबऱ्याचं आणि साखरेचं समप्रमाण झालं पाहिजे। आता माई चूल पेटवत आहेत। सध्या तरी अजून गावाकडे चुलीवरच स्वयंपाक करायची पद्धत आहे। गॅस जरी असले तरी चुलीवरच स्वयंपाक करतात माई। आता साखर आणि खोबरं मिक्स केलेलं मिश्रण माईनी कढईमध्ये घालून चुलीवरती आता त्या वड्या तयार करत आहेत। आता ज्या वाटीने खोबरं आणि साखर घेतली त्याच वाटीने माईनी अर्धी वाटी दूध याच्यामध्ये घातलेलं आहे। रेसिपी एकदम सोपी आहे, रक्षाबंधनला तुम्ही नक्की बनवा। बाजूला वरद पण उभा राहिलेला आहे, तो सुद्धा निरीक्षण करतोय। आता साखर आणि खोबरं वितळायला लागलेलं आहे। मिश्रण एकसारखं हलवायचं, फार काही वेळ लागत नाही या वड्यांना, वडी पटकन होते तयार। मिश्रण एकसारखं हे ढवळत राहायचं तोपर्यंत माई वडीमध्ये घालण्यासाठी विलायची पावडर करत आहेत। गावी कशी विलायची पावडर बनवतात बघा, त्याने एका पळपटावरती विलायची सोलून घेतलेली आहे। त्याच्यावरती थोडी साखर घालून असं त्या लाटण्याने त्याच्यावरती चोळत आहेत आणि खूप छान लागते असं विलायची पावडर बनवलेली। टेस्टी होतात वड्या एकदम। आता त्या ताटाला थोडंसं तूप लावून घेत आहेत। आता वडीचे मिश्रण हे तयार होत आलेले आहे, घट्ट होतं हे मिश्रण। एकसारखं हलवत राहायचं। जाडबुडाचंच भांडं घ्यायचं आहे आपण वडी बनवण्यासाठी। वड्या पटकन तयार झाल्या। मग रक्षाबंधनला तुमच्या लाडक्या भावाला माईंच्या पद्धतीने वड्या बनवणार ना, नक्की बनवा। थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच माईंनी याच्या वड्या काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। किती छान अशा पांढऱ्या शुभ्र खसखशीत वड्या झालेल्या आहेत। अप्रतिम अशा माईंनी वड्या बनवलेल्या आहेत, त्या सुद्धा चुलीवरती। खूप छान लागतात। आणि वरद आणि गौतमी इथे झोपाळ्यावरती बसून माईंसोबत वडीचा आस्वाद घेत आहेत। अर्जुनला सुद्धा छान लागली खोबऱ्याची बर्फी, गौतमीला सुद्धा आवडली। मग कशी वाटली माईंनी बनवलेली खोबऱ्याची बर्फी? तुम्ही नक्की बनवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।